नमस्कार मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओ मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्याला एका ताईंची अशी कमेंट आलेली होती की 2-3 दिवसाखाली कमेंट आलेली होती की ताई आम्हाला 38 छातीच्या मापाचा 3 पीस प्रिन्स कट म्हणजे पेपर कटिंग दाखवा म्हणून। त्याला क्रॉस पट्टीवाला प्रिन्स कटही म्हणतात। तुम्ही जे काही म्हणत असताल ते तुम्ही म्हणू शकता। तर 3 पीस प्रिन्स कटही म्हणतात त्याला किंवा क्रॉस पट्टीवाला प्रिन्स कटही म्हणत असतात। तर असेच तुमचे नवनवीन काही प्रश्न असतील ब्लाउज बद्दलचे ते तुम्ही कमेंटद्वारे विचारायचे आहेत आणि त्याच्यावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ लवकरच आणत जाईन। तर चला मैत्रिणींनो, इथे मी हा पेपर घेतलेला आहे। या पेपरवर आपल्याला कटिंग पाहायचे आहे। तर इथे पाहू शकतात असा आपण हा पेपर घेतलेला आहे। आता हा पेपर जो आहे तो आपल्याला अगोदर उंची टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही 38 साईजला उंची जी आहे 13.5 घ्यायची आहे। तयार 13.5 असेल तर पाठीमागलच्या पार्टसाठी आपण 1 इंच घेतात, म्हणजे आपल्याला 14.5 पाठीमागे घ्यायचे आहे आणि पुढे आपल्याला 15 घ्यायचे आहे। कटोरी ब्लाउज जसा आपण कट करतात त्याच पद्धतीने आपल्याला 15 ची उंची घ्यायची आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग जो आहे तो आहे आपला 9.5 प्लस 2 इंच मार्जिंग साठी। तर आपल्याला ही घडी जी आहे ती 11.5 ची घ्यायची आहे, पण आपल्याला या साइडने कंबर घ्यायची आहे। तर कमरेचा भाग जो आहे तो आपण 11 टाकणार आहे, पण अगोदर आपण 11.5 ची मार्किंग करून घेणार आहे। त्यानंतर या साइडने आपण 15 वर मार्किंग करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे 11.5 आहे का हे चेक करायचं आहे आणि 11.5 असेल तर आपल्याला ठेवायचा आहे आणि हा लाइन मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी ही लाइन मारून घ्यायची आहे। पाहू शकता हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता आपला हा आहे आपला पूर्ण पाठीमागील आणि पुढील उंची जी आहे ती आहे। पूर्ण शोल्डर जी आहे ती टाकायचं आहे आपल्याला 5.25। गळा रुंदी टाकायची आहे आपल्याला 2.25। मोंडा उंची टाकायची आहे आपल्याला 38 छातीला 5.5 ची। या साइडने ही 5.5 वर एक मार्किंग करायची आहे आणि इथूनही आपलं 5.25 आलेला आहे का हे चेक करायचं आहे। आणि हा बॉक्स जो आहे मोंड्याचा तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अशा रीतीने आपण हा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला पूर्ण मोंड्याची उंची किती आहे 5.5 आहे, तर आपल्याला 3 ला 1 रेषा कमी आहे तिथे पॉइंट करायचा आहे। 9.5 वर 1 पॉइंट करायचा आहे आणि पाठीमागील मोंड्याची खोली आहे 1.25 आणि पुढील मोंड्याची खोली आहे 1.25। क्रॉस मध्ये अशी लाइन मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण हा पाठीमागील मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे। हे पहा अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे। त्यानंतर पुढील मोंड्याचा आकारही अशा रीतीने देऊन घेणार आहे। हे पहा त्यानंतर पुढील गळ्याची उंची आहे आपल्याला 6 घ्यायची आहे। तुमच्यावर डिपेंड राहणार आहे 6, 6.5 जी काही घ्यायची आहे ती। आपल्याला रुंदी घ्यायची आहे खालच्या साइडने 2.5, वर घेतलेले आहे आपण 2.25 आणि असं क्रॉस मध्ये लाइन घ्यायची आहे, कारण आपल्याला डीप नेक मध्ये गळा लागतो पुढचा 4 टक्स आणि प्रिन्स टकला। आता इथे आपण हा गोल आकार दिलेला आहे। त्यानंतर क्रॉस पट्टी घ्यायची आहे आपल्याला, या साइडने घ्यायची आहे 3, पुढच्या साइडने पाठीमागलच्या साइडने घ्यायची आहे 2.5 आणि या साइडने ही तुम्ही 2.5 वर 1 मार्किंग करायचं आहे। त्यानंतर 2.5 आणि 2.5 जो भाग आहे तो आपल्याला सरळ लाइन घ्यायची आहे। आपण कमरेचा भाग जो आहे तो किती केलेला आहे मायनस अर्धा इंच, म्हणजे 11 इंच इथं आपण घेतलेला आहे। 11.5 मधून अर्धा इंच मायनस केलेला आहे कमरेचा भाग। तर आपण इथून हा क्रॉस मध्ये फिटिंग घेतलेली आहे। त्यानंतर टक्स घ्यायचा आहे आपल्याला 38 छातीला घ्यायचा आहे, 4 ला 1 रेषा कमी आणि इथून घ्यायचा आहे आपल्याला 1.5चा पॉइंट। ओके, आता वरचा टक्स उंचीला किती घ्यायचा आहे आपल्याला 2चा घ्यायचा आहे। 2चा घेतला। आता इथून तुम्हाला काय करायचं आहे, हा जो भाग आहे
सेंटर जो आहे हा इथून हा पॉइंट इथे मिळवायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने मिळवला। त्यानंतर क्रॉस मध्ये तुम्हाला या साइडने घ्यायचा आहे 3 इंचापर्यंत आणि या साइडने घ्यायचा आहे 3 इंचापर्यंत। तर ओके, आता हे झालेला आहे आपला साइड पीसचा भाग। आणि इथला जो 2चा पॉइंट आहे आपला, इथून आपल्याला असा घ्यायचा आहे। हे पहा या पद्धतीने झालेला आहे। तर आपल्याला कटोरी कट करताना ही साइड पीसचा जो भाग आहे तो कट करताना कसा होणार आहे आपला, या पद्धतीने कट होणार आहे। आता आपण हे जे 1.5 इंच अंतर घेतलेला आहे तोच अंतर आपल्याला या साइडने घ्यायचा आहे, पुढच्या साइडने। आणि इथे जे आपल्याला हे गेलेलं आहे आपला अर्धा इंच, पाव इंच या साइडचं, पाव इंच या साइडचं आणि शिलाईसाठी अर्धा इंच, टोटल आपल्याला या साइडने घ्यायचं आहे 1 इंच। ओके, आणि आता इथून घ्यायचे आहे आपल्याला लाईन करून। हे पहा लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण इथे क्रॉस पट्टीचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे अशा रीतीने। आता इथे आपण गळा रुंदी घेतलेला आहे, इथे मोंडा घेतलेला आहे, सर्व काही इथे मापे जे आहे ते टाकून घेतलेले आहे। आता हे पूर्ण आपण कट करून घेऊ। आता इथून कट करायचा नाही आपल्याला, आपल्याला हा भाग कट करायचा आहे, कारण आपण पाठीमागलचा आणि पुढचा जो भाग आहे तो दोन्ही आपण सोबत कट केलेले आहेत, त्यासाठी हे पहा आता हे झालेलं आहे। आता हे पाठीमागलचा पार्ट आपण सेपरेट काढणार आहे आणि पुढचा जो आहे तोही आपण सेपरेट काढणार आहेत। हे पहा अशा पद्धतीने आपण हे सेपरेट कट केलेले आहेत। आता इथे आपण अगोदर काय करू, पाठीमागलचा जो पार्ट आहे तो आपण छातीचा चौथा भाग जो आहे 11.5 तिथे पॉइंट करून घेऊता। आणि हा जो पॉइंट आलेला आहे तो सरळ रेषेमध्ये आखून घेऊ। आणि पाठीमागलची उंची किती घेतलेली आहे आपण, पाठीमागलची उंची घेतलेली आहे आपण 11.5 ते 14.5 ची पाठीमागलची उंची आहे, तिथे पॉइंट करायचा आहे आणि हे भाग जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचा आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, गळा रुंदी किती आहे आपली 2.25 वर मार्किंग केलेले आहे। पूर्ण गळ्याची उंची घेणार आहेत आपण 10 आणि या साइडने घेणार आहेत 2.5। तर हा बॉक्स तयार करून घेणार आहे आणि इथे असा गोल राऊंड मारून घेणार आहे। त्यानंतर पाठीचा टक्स आहे आपला 4.5 आणि उभा टक्स घेणार आहेत 4। त्यानंतर इथे घ्यायचा आहे अर्धा इंचाचा टक्स, या साइडने घ्यायचा आहे अर्धा इंचाचा टक्स। तर अशा पद्धतीने हा भाग कट करायचा आहे, हा भाग कट करायचा आहे, हा भाग कट करून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण ही 3 पीस प्रिन्स कट किती साईजचा आहे, 38 साईजचा आहे, अशा पद्धतीने टाकून ठेवलेला आहे। आता आपण हे पुढचे जे पार्ट आहेत ते पूर्ण कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने हे पुढचे जे पार्ट आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। गळा झालेला आहे, आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे।
हे पहा क्रॉस पट्टी पण आपली झालेली आहे। आता घ्यायचा आहे आपल्याला हा जो भाग आहे तोही कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मोंडाही घ्यायचा आहे आपल्याला कट करून। अशा पद्धतीने हा झाला आपला साइड पीस। त्यानंतर ह्याचा जो भाग आहे तो आपल्याला अशा रीतीने कट करून व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा अशा रीतीने हा आकार आपण कट करून घेतलेला आहे। तर हे पूर्ण पार्ट आपण कट करून घेतलेले आहे। आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे। तर बाही कटिंग साठी हा राहिलेला जो पेपर आहे तो आपल्याला यूज करायचा आहे। तुमची लांब बाही असेल 5 तर आपल्याला अस्तरच्या ब्लाउज साठी लागणार आहे 1 इंच। तर इथे 6 ची घेतलेली आहे। छातीचा चौथा भाग किती आहे आपला 9.5 आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहेत आपण। त्यानंतर या साइडने आपण 6 वर मार्किंग करणार आहेत। त्यानंतर पूर्ण घडी किती आहे आपली 10 ची झालेली आहे। तर आता 10 ची घडी झालेली आहे। तर आपल्याला ही सरळ रेषा आखून घ्यायची आहे। त्यानंतर या साइडने ही आपल्याला ही सरळ रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहे। 10 चा मध्य काढायचा आहे आपल्याला 5 आणि कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 2.25 ची। या साइडने ही घ्यायची आहे 2.25 ची। इथून आपल्याला मार्जिन साठी घ्यायचं आहे 2 इंच। ही 2.25 आहे। हा मध्य जो आहे या मध्यापाशी 2.25 घेतलेला आहे। त्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत। 1 ला 1 रेषा कमी, 1 ला 1 रेषा कमी, 1 ला 1 रेषा कमी। इथे दंड फिटिंग घ्यायचा आहे आपल्याला 6.5। तिथून पुढे घ्यायचा आहे आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी। हा पॉइंट इथे मिळवायचा आहे। हा पॉइंट आपल्याला इथे मिळवून घ्यायचा आहे। पाठीमागीलचा मोंड्याचा आकार जो आहे बाहीचा तो आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर पुढील मोंड्याचा आकारही देऊन घ्यायचा आहे। अशा रीतीने आपण हे पूर्ण बाहीची कटिंग जी आहे ती टाकून घेतलेली आहे। म्हणजे लांब कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते सांगितलेलं आहे। तर लांबी आहे आपली 5 + 1 = 6। दंड फिटिंग आहे 6.5 + 2 इंच = 8.5। तर ही साईज आहे आपली 38 साईज। कॅप हाईट घेतलेले आहे आपण 2.25। इथे 2 इंच। अशा पद्धतीने हे मापे टाकून घेतलेले आहे। आता हे आपण कट करून घेणार आहे। आता पुढील भाग जो आहे तोही आपण कट करून घेणार आहेत। हे पहा अशा पद्धतीने हा कट करून घेतलेला आहे। तर अशा रीतीने आपण हा 3 पीस प्रिन्स कट जे आहे ते आपण कट करून घेतलेला आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला। हा आपला साइडचा भाग जो आहे तो इथे क्रॉस पट्टी आणि ही जी आहे ती बाही। या पद्धतीने आपण हे पूर्ण ब्लाउज जे आहे ती त्या ताईंची कमेंट आलेली होती त्या कमेंट नुसार बनवलेला आहे। तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हालाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।